संकट चतुर्थीच्या निमित्ताने मोदक तर हवेच हवे, त्यासाठी मोदकाची तयारी करत आहे। यामध्ये खोबरं किसून घेतलंय आणि त्यामध्ये ना गूळ मिक्स केलाय आणि मनुके टाकून घेतले आणि हे सगळं एकत्र असं एकजीव करून घ्यायचं हाताने, म्हणजे त्यातलं गूळ जे ना ते पूर्ण मिक्स व्हायला हवं। गूळ किसून घेतला असता तर ऑटोमॅटिक ते त्यात मिक्स झालं असतं, पण गूळ थोडा घट्ट आहे त्या कारणाने ना चाकूने साईडने काढून घेऊन आता यात असं हाताच्या सहाय्याने दाबून असं एकत्र मिश्रण करून घेत आहे, एकजीव करून घेत आहे। त्यानंतर थोडं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। गव्हाचं नॉर्मल पीठ हे मैद्याचे मोदक करत नाही आम्ही, गव्हाच्या पिठाचेच करतो। ते गव्हाच्या पिठाचे असे छान पुरी टाईप असे छोटे लाटून घेऊन मोदकाला असा छान आकार देऊन तळून करून घ्यायचे आहे। तळणीचे मोदक असतात, उकडीचे मोदक असतात आणि ना डायरेक्ट स्वीट बनवून स्वीटला देखील असे पेढे वगैरे बनवून त्याला देखील आपण दुधाच्या पेढे बनवून त्या दुधाच्या पेढ्याला आपण मोदकाचा आकार देऊ शकतो। पुरणाचे मोदक देखील केले जातात। ओल्या खोबऱ्याच्या जे किस असतो ना त्याच्या हे मोदक केले जातात। हे ड्राय खोबरं आहे ना त्याच्या किसापासून बनवलेलं मोदक आहे। हे असे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हे गुळाचे साखरेचे देखील करू शकतो आणि उकडीचे देखील मोदक ते तर फेमसच आहे। एकदा मी दाखवेल तुम्हाला उकडीच्या मोदकची रेसिपी। ते बघू शकता हे गव्हाचं पीठ आहे, आता लाटून घ्यायचं आहे। मोदक छोटे लाटून घेऊन पुऱ्या टाईप मोदक भरायचं आहे। मोदकाचं सारण पीठ छान एकजीव करून घे। आता हे जे आहे सारण आदलं ते छान एकजीव करून घेतले। आता असं मस्तपैकी पीठ छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या, लाटून घेऊन त्यामध्ये हे सारण भरून त्याला असा मोदकाचा छान असा आकार द्यायचा आहे। आकार देतानाही वेगवेगळे आकार देऊ शकतो आपण। पुरणाचा मोदक तेही अप्रतिम लागतं। ओले खोबऱ्याचं आणि ड्राय खोबऱ्याचं मोदक, उकडीचं मोदक, मोदकाचे भरपूर प्रकार आहे आणि सगळे प्रकार अप्रतिम लागते, भन्नाट चव असते अगदी। स्वीट न खाणारेही बघू शकता इथे याला आकार दिला जात आहे। असे छान आकार देऊन मोदक बनवून ठेवत आहे। आता हे जे बनवलेलं मोदक आहे यालाच थोडं स्टीम देऊन आपण उकडीचं देखील करू शकतो आणि तळणीचे मोदक म्हणून याला तेलात फ्राय करूनच करणार आहेत ते तळणीचे मोदक। छोटे पुरी लाटून छोट्या आकारामध्ये लाटून असं सारण भरून घ्यायचं आहे। त्याला असा छान असा आकार द्यायचा आहे फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे, किंवा आपण पुरणाच्या पोळ्या करतो ना ते पूर्ण कसं मिक्स करून घेतो ना, पुरणाची पोळी लाटण्यापूर्वी त्यात पुरण भरून असं मिक्स ते एकत्र असं करून घेतो ना त्याप्रमाणे बघू शकता झाले असे। खूप छान दिसत आहे। ओ बेटा हाय, हां तुम्ही हाय करणार। पिल्लू हाय करतोय बघा तुम्हाला। परी झोपली आहे, नाही तर तीही पटकन धावून येते हाय करायला। पिल्लू हाय करतोय, हाय बेटा। बघू शकता इतकीच प्रोसेस आहे, एकदम सिंपल आहे, खूप असं काय हेवी नाही आहे। आणि ह्यामध्ये आपण खूप काही टाकू शकतो, जायफळ टाकू शकतो, वेलदोडे कुटून टाकू शकतो और इतर ड्रायफ्रूट्स वगैरे काजू बदाम त्याचे छोटे काप करून टाकू शकतो। जेवढं करू तेवढं कमीच आहे, कारण स्वीटमध्ये आपण काहीही ॲड करू शकतो, ते छानच लागतं। इथे गुळाचा वापर केला आहे, त्याऐवजी साखरेचाही वापर करू शकतो। आणि इथे आमचा गणपती बाप्पा वेटिंगवर बसलाय की मोदक कधी कंप्लीट होतं म्हणून। बघू शकता आता हे तळल्यानंतरच डायरेक्ट तुम्हाला दाखवते। बघू शकता एवढं सारण उरलंय इथे, इतके मोदक रेडी झाले, असे झाकून ठेवले जेणेकरून
ते आणखीन पीठ आहे बऱ्यापैकी, एवढं सगळं नाही बनवायचं आहे. 11 किंवा 21 मोदकाचा मान असतो. 11 झाले तरी चांगलंच मानलं जातं. 11 किंवा 21 मोदक, हे बहुतेक 21 होतील असे वाटत आहे. बघूया किती होतं. तळणीचे मोदक आहे हे. तळल्यानंतर मी पुन्हा एकदा दाखवेन तुम्हाला. मोजून बघूया किती झाले. 12 झाले हे, म्हणजे 11च्या वरतीच झाले. 11च्या वरतीच असावे असं म्हणतात, किंवा 11 हा शुभ अंक असतो. हां, 11 किंवा 21. 11 किंवा 21 हे शुभ अंक असतात आणि त्या अंकाला एक मान असतो. आणि आपण गणपती समोर जे हे ठेवतो दुर्वा, ते देखील 21 ठेवतात. आणि जर आपल्याला मिळाल्याच नाही, दुर्वाचं प्रमाण कमी असलं किंवा सिटी ठिकाणी आजकाल खूप कमी मिळतात, त्यावेळी आपण 11 ठेवू शकतो. हे शुभ अंक असतात आणि देवासमोर नेहमी 11 किंवा 21 असंच ठेवलं जातं. आणि देवाजवळ पैसे ठेवताना देखील 11 रुपये किंवा 21 रुपये असेच ठेवले जातात. ते शुभ अंक असं मानलं जातं. त्यासाठी हे 11च्या वरती झाले आहे आत्ता. मग गणपतीच्या समोर नैवेद्य ठेवताना हे 11 ठेवू शकतो आणि उर्वरित जे आहे ते घरच्यांना प्रसाद म्हणून देऊ शकतो. 11, 21, 51 हे शुभ अंक असतात. बघू शकता असे मोदक छान असे फ्राय करून घेत आहे. सर्वप्रथम तेल कडकडून तापून घ्यायचं, मग मंद आचेवर असे छान फ्राय करून घ्यायचे मोदक. एक एक मोदक फ्राय करून बाजूला काढून ठेवायचे. गणपती बाप्पाचं सगळ्यात फेवरेट असं नैवेद्य म्हणू शकतो आपण. बघू शकता किती छान दिसत आहे. तेवढं छान खमंग असं दरवळत आहे. असे सिंपल साधे पद्धतीचे मोदक तयार झालेले आहेत. संपूर्ण मोदक असे तळून सेपरेटली काढून घेतलेले आहे. आत्ता बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर चंद्र आल्यानंतर चंद्राला नैवेद्य दाखवायचा आहे असं मानलं जातं, की अशी मान्यता आहे. संकट चतुर्थीच्या दिवशी चंद्राच्या स्वरूपामध्ये गणपती बाप्पा आपल्याला दर्शन देतात आणि ते नैवेद्य चंद्रोबाला दाखवून चंद्राचे नमन करून आरती वगैरे गाऊन मग नंतर आपण आपलं उपवास सोडावा, अशी कालांतरापासून हीच ही म्हणजे ही एक पद्धत आहे. मग हे आहे, बघू शकता हे नैवेद्यासाठी ठेवलेले आहे. छान असे खमंग कुरकुरीत असे मोदक अप्रतिम दिसत आहे. नैवेद्य सोडताना हे प्रसाद स्वरूपामध्ये आपण खाणारच आहोत. तुम्हीही या आणि हा प्रसादाचा आस्वाद घ्या. बघू शकता आमच्या गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण केलेला आहे. नैवेद्य देवाजवळ ठेवून आता चंद्रदेवतेची वाट बघायची आहे. चंद्रदेवता ज्यावेळी दिसेल त्यावेळी पुन्हा चंद्रदेवतेला नैवेद्य दाखवून आरती वगैरे करून मग नंतर जेवणाची सुरुवात होईल, म्हणजे उपवास सोडू शकतो. किती छान दिसत आहे आमचे बाप्पा. नैवेद्याची प्लेट समोर ठेवल्यानंतर किती मस्त वाटत आहे, प्रसन्न वाटतंय अगदी. बाप्पांचं सगळ्यात जास्त असं फेवरेट त्यांचे मोदक. त्यांना भेटल्यावर असं वाटते की माझे बाप्पा प्रसन्न होऊन हसत आम्हाला आशीर्वाद देत आहे जणू. आणि बाप्पांचा आशीर्वाद सर्वांना लाभो, सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे, सर्वांची स्वप्न रिअलमध्ये अवतरल्या जाऊ दे, असं मी बाप्पांच्या चरणी आज प्रार्थना करते. सर्वजण सुखात ठेव. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव
अखंड मुखात राहू दे. आज संकट चतुर्थीच्या दिवशी मी देवाला नमन करते, देवाला प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांना सुखात ठेव. ज्या भागामध्ये पावसाची कमी आहे तिथे पाऊस दे. जे विद्यार्थी शिक्षा घेत आहे त्या विद्यार्थ्यांना चांगली विद्या मिळू दे. जे विद्यार्थी ऑलरेडी शिकून नोकरीची वाट बघतात त्यांना चांगली नोकरी मिळू दे. ज्यांना पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करतात त्यांना पुत्र अथवा सुंदर अशी कन्या दे. आणि सगळ्यांचे सगळे स्वप्न पूर्ण कर. गृहाचे स्वप्न असू दे, नोकरीचे असू दे, किंवा जे काही त्यांचे आरोग्य जे काही समस्या ते संपूर्ण सगळ्यांना काही चांगलं कर देवा. सगळ्यांचं भलं कर असं मी देवाला अर्पण करून, देवाला वंदन करून, देवाला प्रार्थना करत आहे.